तर तयार झालेले आहेत आपले उपवासाचे आप्पे. इथं तुम्ही बघू शकताय खूप टम्म असे फुगलेले आप्पे आहेत. तर चटणीसोबत हे खूप छान आणि टेस्टी लागतात. तर चला मी आता पुढे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत. आता नवरात्र उत्सव चालू होतो आहे सोमवारपासून. तर त्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही असे विविध प्रकार करू शकता उपवासाचे. आपल्याच चॅनलवर उपवासाचा डोसा ही पण रेसिपी मी शेअर केलेली आहे, तीसुद्धा नक्की पहा. चला तर मग आता सुरुवात करूयात. 1 वाटी वरई, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दही, शेंगदाण्याचा कूट, मीठ, सोडा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात आधी कढई गरम झालेली आहे, नॉर्मल गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण साबुदाणा आणि वरई भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, जेणेकरून हे जळणार नाही. खूप नाही, एक 5 ते 7 मिनिट फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर आपल्याला आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम जरी ठेवली ना तरी पण वरही जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. आणि असं जर आपण भाजून घेतलं ना तर साबुदाणा हलका होतो आणि पचायला सोपं जातं. त्याच्यामुळं भाजून घेते मी इथं हे. कारण साबुदाण्यामुळे आपल्याला भरपूर पोटाचे दुसऱ्या दिवशी अपचन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मी इथं आता भाजून घेतल्यानंतर थंड करून घेणार आहे आपली वरई आणि साबुदाणा. आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटण वाटायचं आहे हे. तर आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई आणि साबुदाणा हे बारीक करून घेणार आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला आणि खूप जास्त हे पण ठेवायचं नाही, कोर्स टेक्स्चर पण ठेवायचं नाही आहे. थोडंसं नॉर्मल असं रवाळ असलं तरी चालेल. याच्यामध्ये मी ॲड करते आहे दही आणि हे आपल्याला नॉर्मल पाणी घालून, अगदी 2 चमचे पाणी घालूनच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. जर तुमच्याकडनं असं वाटत असेल नाही हे वाटतच नाही आहे, बारीक होतच नाही, तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. म्हणजे हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. पूर्ण एकदम पाणी ॲड करायला जाऊ नका, कारण हे मिश्रण पातळ होईल. एक वेळेस आपलं मिश्रण जर घट्ट राहिलं, मी आता बाउलमध्ये तुम्हाला दाखवते तसं, तरी पण चालेल. आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. पण मिक्सरमध्ये बारीक करतानाच तुम्ही जर पाणी जास्त घातलं आणि ते जर पातळ मिश्रण झालं ना तर मग त्याचे आप्पे व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळं थोडंसं मिक्सरमध्ये घट्ट राहिलं तरी चालेल. आपण पाणी टाकून ॲडजस्ट करणारच आहोत नंतर कन्सिस्टन्सी. तुम्हाला मी इथे पुढे दाखवणार आहे की कशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला आप्पे तयार करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी इथं असं सगळं हे मिश्रण थोडं पाणी घालून ॲडजस्ट करून घेते. तुम्ही जसे रव्यांचे आप्पे बनवता ना त्याच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला इथं ठेवायची आहे. 1 चमचा फक्त पाणी ॲड करत मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते आहे. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला हवा आहे. आणि परत एकदा सांगते, मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण बारीक करतो साबुदाणा आणि वरई, त्यावेळेस आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे. ते पातळ होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिरव्या मिरचीची पेस्ट, दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे मीठ. हे सगळं टाकून परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला समजलीच असेल कितपत हे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही, खूप जास्त पातळ पण नाही, सैल पण नाही करायचं आहे. मीडियम कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची आपण ज्यावेळेस पाणी ॲड करत असतो तेव्हा. ठीक आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी. तर आता आपण तयार करतो आहे चटणी. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडंसं मीठ, साखर आणि दही हे मी घेतलेलं आहे. तुम्हाला किती चटणी करायची आहे त्यावर तुम्ही प्रमाण ठरवू शकता. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाईल खोबरं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड होईल शेंगदाणे. शेंगदाणे ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड होईल दही. त्यानंतर याच्यामध्ये ॲड होईल थोडीशी साखर.
आणि त्यानंतर मीठ आणि हिरव्या मिरच्या. ठीक आहे, हिरव्या मिरच्या पण तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार टाकू शकता. हे आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे, घट्ट किंवा पातळ, त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारची चटणी पण आपली तयार झालेली आहे आप्प्यांसोबत खाण्यासाठी. तर आता आप्पे आपण तयार करून घेणार आहोत. ठीक आहे, तर इथं मी मिश्रण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ॲड केलेलं आहे परत थोडासा सोडा. थोडंसं मला हे घट्ट वाटते पीठ, त्याच्यामुळे मी परत एकदा याच्यामध्ये पाणी ॲड करून ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. मी एक 5 मिनटं फक्त रेस्ट करायला ठेवलं होतं पीठ आणि त्यानंतर मी चेक केलं तर थोडं घट्ट वाटलं म्हणून मी पाणी ॲडजस्ट केलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं. एकदम नॉर्मल 1च चमचा पाणी मी टाकलेलं आहे आणि परत हे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे. ठीक आहे, तर चला आता आपण सुरुवात करूयात आप्पे करण्यासाठी. तर इथं मी आप्प्यांचं जे पात्र आहे ते थोडंसं गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे नॉर्मल आपली गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवर हे मी गरम करायला ठेवलं होतं. फुल करायचं नाही आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रशने स्प्रेड करायचं आहे तेल याच्यामध्ये पूर्ण. फक्त चमच्याने तेल टाकायचं नाही आहे, आप्पे मग व्यवस्थित निघत नाही. स्प्रेड करायचं आहे आपल्याला ब्रशने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी आता हे आप्पे याच्यामध्ये आप्पे पात्रामध्ये घालून घेते. तर बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की ज्यावेळेस तुम्ही आप्पे काढताना तर ते व्यवस्थित निघत नाही, चिकटतात वगैरे, अशा बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात. त्यासाठी व्यवस्थित तेल स्प्रेड करायचं. इथं मी मंद आचेवर 5 ते 7 मिनिट आता हे शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय नाही करायची. आता इथं तुम्ही बघू शकताय, कलर पण तुम्ही पाहू शकताय आणि आप्पे किती टम्म फुगलेत हे पण तुम्ही पाहू शकता. तर आप्पेमध्ये जे आहे ना ते पटकन शिजले जातात. साईडने थोडासा वेळ लागतो. गॅसची फ्लेम ही मध्ये असल्यामुळं मग ते मधले पटकन शिजतात. आणि आप्पे ज्यावेळेस आपण पात्रामध्ये सोडत असतो ना, कडेने सोडायला सुरुवात करायची, मध्ये सोडायचं नाही लगेच, कडेने सोडायला सुरुवात करायची आहे. कारण मध्ये जर आपण पहिल्यांदा सोडलं ना तर ते आप्पे जळण्याची शक्यता असते. कारण बाकीचे सोडूस तोपर्यंत त्या आप्प्यांना हीट मिळते आणि ते करपू शकतात. त्याच्यामुळे सोडताना कडेने सोडायचे आहेत आप्पे. तुम्ही ते बघू शकता, इथं असे माझे टम्म फुगलेले आप्पे तयार झालेले आहेत. त्यानंतर मी परत एकदा तुम्हाला दाखवते आहे. आपल्याला आप्पे जे आहेत ना ते कडेने सोडायला सुरुवात करायची आहे. आता मी अशाच पद्धतीने सगळे आप्पे बनवून घेते इथे. तुम्ही बघू शकता आपले आप्पे किती छान झालेत. कलरच खूप छान आला आहे आणि टेस्टी पण खूप झालेलं आहे आप्पे हे. तर तुम्ही बघू शकताय खूप छान, आतमध्ये पण खूप व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आपले आप्पे. तर सोमवारी नवरात्र उत्सव चालू होतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे उपवासाचे आप्पे 100% बनवा आणि खा. अगदी अर्धा तास लागतो हे आप्पे बनवण्यासाठी, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर आपल्या चॅनलवर उपवासाचा डोसा ही सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मला ज्यावेळेस तुम्ही बनवाल आणि जर तुमची रेसिपी छान झाली तर मला माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन कॉमेंट करा. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटूयात परत अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.